ज्यांना आठवत असेल तर त्यांनी आठवण्याचा प्रयत्न करावा. 20 वर्षाच्या पूर्वी 2004-5 मध्ये एक जाहीर सभा ह्याच गावामध्ये ह्याच ठिकाणी झाली होती. व्यासपीठावर काळचक्र कसं असतं हे जरा एकदा आपण बघणं गरजेचं आहे. सोमवंशी साहेब, तुम्हाला आठवत असेल, फार कमीदा बद्दर साहेब, चिंचोले साहेब, फार कमीदा असं कालचक्र येत आहे. सोमवंशी साहेब तिथं होते, आमचे सुभाष भाऊ इथं बसले होते, त्यांच्या बाजूला मी स्वतः म्हणजे विकास आघाडीचा मी हे अध्यक्ष होतो, मी इथं बसलो होतो. माझ्या बाजूला होरे दादा बसले होते. फक्त आता होरे दादाच्या जागी आज इथं माझ्या बाजूला चंदू इथं माझ्या बाजूला बसले. 20 वर्षानंतर हे चक्र असं आलंय. चंदू, तू जरी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असला तरी तू लाल बावट्याचा उमेदवार आहे, एवढं लक्षात घे. हे म्हणायला हरकत नाही, कारण विरोधी पक्षाची रचना गडण जडण जर कुठून झाली असं. सोमवंशी साहेब, माझ्यामध्ये जे गुण आहेत हे विरोधी पक्षाचे अधिक आहेत. मला बरेच जण आमच्या पक्षातले म्हणतात, तू फार एवढा आक्रमक कस काय? कारण मी माझी राजकारणातली सुरुवात होत असताना ज्यांनी मला साथ दिली ते ह्या तालुक्यातले, ह्या भागातले शेतकरी कामगार पक्ष होता. हे पहिल्यांदा पाठीशी उभा टाकण्याचं काम त्यांनी केलं आणि एक आघाडी आपण स्थापन केली. आणि हे काल चक्रापर्यंत प्रमाणे भाऊ असं आलं आपण. खरं तर निवडणुका जिल्हा परिषदेचे, जिल्हा परिषद का स्थापन झाली होती पत्रकार बांधव, त्याचं मूळ कारण काय की प्रत्येक ग्रामीण भागातल्या प्रत्येक उंबरठ्याचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषद स्थापन झाली. प्रत्येक उंबरठ्याचा आर्थिक विकास म्हणजे प्रत्येक घरामध्ये 4 अधिक पैसे दर वर्षाला वाढत पैसे त्या घरामध्ये यायला पाहिजे, हे काम मूळ जिल्हा परिषदेचं. आणि हे शक्य कधी आहे? जर आपण ग्रामीण भागामध्ये सर्व सोय सुविधा जर निर्माण करू शकलो तर त्या भागामध्ये प्रत्येक घरामध्ये 4 गोष्टी, 4 अधिक उत्पन्न वाढेल. म्हणजे शेतकरी असतील, शेतकऱ्यांचं बळकटीकरण जर केलं तर उत्पन्न वाढणार आहे. हे जिल्हा परिषदेचं काम आहे. ग्रामीण भागामध्ये असलेल्या शाळेची व्यवस्था असेल त्याला बळकटीकरण करणं, आमच्या माय माऊली बसले त्यांचं उत्पन्न वाढवणं, लेकरांसाठी चांगलं शिक्षण, त्याचसोबत आरोग्याची व्यवस्था, ज्या गोष्टीसाठी आपल्याला शहरात जावं लागतं ती आरोग्याची व्यवस्था ग्रामीण भागामध्ये निर्माण करणं, ह्या गोष्टी जर आपण व्यवस्थित केल्या तर ते जिल्हा परिषद यशस्वी जिल्हा परिषद आहे. आता काँग्रेसच्या लोकांनी सांगितलं काय काम केलं आणि मी त्यांची जाहिरात देखील बघितली. 9 वर्ष काय काम केलं. इथं पत्रकार बांधव आहेत, व्हिडिओ कॅमेरे चालू आहेत, शूटिंग चालू आहे. 25 वर्ष काँग्रेसची जिल्हा परिषद आणि 5 वर्ष आमची भाजपची जिल्हा परिषद. माय माऊलीच याचं उत्तर देतील. जिल्हा परिषदेचं काम काय असतंय? चिंचोले साहेब, जिल्हा परिषदेचं काम आहे मुलाचा जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत सगळ्या गोष्टीची काळजी घेते जिल्हा परिषद. म्हणजे स्मशानभूमी देखील गावातली नीट राहायला पाहिजे, जिल्हा परिषदची जबाबदारी. पण 2014-15च्या नंतर आमची जिल्हा परिषद आली. मायमाऊली उत्तर देतील, पूर्वीच्या काळामध्ये आम्ही जन्मापासून नाही, लेकराचा जन्म होण्याच्या आधीपासून आम्ही त्या मुलाची, लेकराची काळजी घेण्याचं काम आमच्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून केलं. आम्ही देशमुख, ऐका जरा माझं भाषण, कुठं ऐकत असताल तर. या मायमाऊलीचं उत्तर देतील. यांना आपण विचारा, जर आपल्या घरामध्ये एखादी बहीण, आमची बहीण बाळातीन असेल तर तुमच्या घरापर्यंत येऊन जे बाळातीन असेल तिच्यासाठी लागणार खाऊ आहे, खुराक आहे, ह्याची काळजी कोण घेतं? घेतली का नाही जिल्हा परिषद? आमची आशाताई तुमच्या घरापर्यंत
काँग्रेसच्या काळामध्ये येत होती का भाजपच्या काळात येत होती? हो, भाजपच्या काळामध्ये येत होती. आम्ही देशमुख ऐका, आपण लेकराचा जन्म होत असताना होण्याच्या आधीपासून आमचं लेकरू हे सुदृढ जन्माला यायला पाहिजे ह्याची काळजी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदेने घेतली आहे. हे तुम्ही 25 वर्षात कधीच केला नाही. लेकराचा जन्म झाला ज्यावेळेस तो बाल अवस्थेत असतो, ज्यावेळेस त्याला समजायला लागतं, त्याला कळायला लागतं, मोठं झाल्यावर तो शाळेला जाणार आहे, तो लातूरला जाईल, निलंग्याला जाईल, पुण्याला जाईल, मुंबईला जाईल. पण ज्यावेळेस तो बाल अवस्थेत असतो, त्याला ज्यावेळेस समजायला लागतं, त्यावेळेस त्याला खऱ्या अर्थाने त्याला शिक्षणाची गरज असती. त्यावेळेस तो जो शिक्षणाचा जो पाया असतो, हा पाया कुठं निर्माण होतो? अंगणवाडीमध्ये, बालवाडीमध्ये, अंगणवाडीमध्ये. बरोबर आहे. काँग्रेसच्या काळामध्ये अंगणवाडी होत्या कशा? होत्या का अंगणवाड्या? भाजपच्या काळामध्ये आपण गावात जावा, अंगणवाडी आम्ही चांगल्या केल्या. अंगणवाडीमध्ये आपला लेकरू आल्यानंतर त्या लेकराची आईसारखी काळजी भारतीय जनता पार्टीने घेतली, काँग्रेसवाल्यांनी घेतली नाही. लेकरू आल्यानंतर आईला विचारा, त्या अंगणवाडीमध्ये गेल्यानंतर तिथं खाऊची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, त्या लेकराला चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे हे भारतीय जनता पार्टीने केलं. काँग्रेसच्या काळामध्ये एक देखील व्यवस्था नव्हती. हे देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. काँग्रेसच्या काळामध्ये जो आर्थिक व्यवस्था होती, जो पैसा होता, काँग्रेसवाल्यांनी, सोमवंशी साहेब, या लोकांनी फक्त पैसा हा गुत्तेदारांना पोचण्यासाठी, गुत्तेदारी आणि नाल्यांसाठी पैसे दिले. भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषद आली. बाबळगावला बसून इथं येऊन बोलणं सोपं आहे. आम्ही देशमुख ऐका, आपण तुमच्या 25 वर्षाच्या काळात तुम्ही शाळेसाठी, शिक्षणासाठी दरवर्षी शिक्षणाला फक्त 1 कोटी रुपये देत होतात. जिल्ह्याला 1 कोटी रुपये देत होतात. इथं चेअरमन साहेब बसले, आमच्या संजयजी धोरवे आहेत. पत्रकार बांधवांनो, आम्ही दरवर्षी 25 कोटी रुपये फक्त शिक्षण व्यवस्थेला दिले. सर्व शाळा चांगल्या त्या ठिकाणी, रस्ते चांगले होतील, मजबूत होतील, पण त्या रस्त्यावर चालणाऱ्या लेकराचे पाय मजबूत व्हायला पाहिजे, तो शैक्षणिक दृष्ट्या तो मजबूत व्हायला पाहिजे. ही भूमिका आम्ही घेतली. काँग्रेसच्या काळामध्ये जे बचत गट चालायचे, महिलांना मजबूत करणं, अर्थकारणामध्ये त्यांना पुढे घेऊन जाणं, काँग्रेसच्या काळामध्ये देखील बचत गट होते. त्या बचत गटाला 12% व्याजाने पैसे द्यायचे. बरोबर आहे ताई? चुकलं तर सांगा आपण. आणि व्हिडिओ कॅमेरावाल्यांना माझं हे जे लाईव्ह केलेलं आहे, या लाईव्हच्या माध्यमातून काँग्रेसचे नेते जे बघत असतील त्यांनी अमित देशमुखाला सांगा, तुमचं सरकार असताना महिला बचत गटाला 12% व्याज द्यायचं. देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलं, भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषद आली, सर्व बचत गटाला 0% व्याजाने आम्ही पैसे दिले. 1 लाखाची मर्यादा आता आम्ही 5 लाखापर्यंत घेऊन गेलो. हे काम आपल्या काळामध्ये झालं. बोलणं सोपं आहे, बोलणं फार सोपं आहे. 17 वर्ष झालं आमदार म्हणून मी काम करतो. त्यांनी 17 वर्षे काम करतात आमदार म्हणून. ते 2.5 वर्ष मंत्री होते, मी देखील 2.5 वर्ष मंत्री होतो. पहिलं काम आम्ही शिक्षणाला प्राधान्य दिलं, दुसरं प्राधान्य आम्ही आरोग्याला दिलं. कोविडच्या काळामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख होते. आपण विसरून जातो, बऱ्याचदा जुन्या गोष्टी विसरून जातो. अमित देशमुख जिल्ह्याचे पालकमंत्री होते. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी राहायचं असतंय का बाहेर राहायचं असतंय? माझा जाहीर प्रश्न आहे त्यांना. यांनी तर म्हटले, आदरणीय अमित भैया, ज्यावेळेस कोविड होतं त्या काळामध्ये आपण जिल्ह्यामध्ये न राहता, पत्रकार बांधवांनो माझं चुकलं तर त्यांनी माझ्यावर केस करू द्या. त्या काळामध्ये हा बाबा जिल्ह्यात नाही, मुंबईत नाही, हा विदेशाला निघून गेला. हे असा पालकमंत्री. कोविड सारख्या काळामध्ये आरोग्य व्यवस्था कशी होती, ढिसाळ व्यवस्था होती, लोक जगले काय, मेले काय, हे त्यांना पाहिलं नाही. महाराष्ट्रात सर्वात अधिक मृत्यूचा दर, अरविंद बोलत असताना
त्यांनी सांगितलं की मृत्यूचा दर महाराष्ट्रातला सोमवंशी साहेब, तुम्ही तुमच्याकडे खातं जे होतं ते आरोग्याचं खातं होतं, त्याच्या माध्यमातून तुम्ही आरोग्याची व्यवस्था करू शकले असतात, पण तुम्ही ते केलं नाही. सर्वात अधिक मृत्यूचा दर महाराष्ट्रातला लातूरचा तुम्ही तुमच्यामुळे झाला, हे यांनी विसरायला नाही, आज बोलत नाही. आज ज्यावेळेस ऑक्सिजनची कमतरता होती, दवाखान्यामध्ये ऑक्सिजन नव्हतं, जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्ही असताना कोविडच्या काळामध्ये ऑक्सिजन तुम्ही इथं आणू शकला नाही, देऊ शकला नाही. पहिला ऑक्सिजनचा कारखाना लातूर जिल्ह्यातला, कोविडच्या काळातला पहिला ऑक्सिजनचा कारखाना हा लातूरला निर्माण झाला नाही, हा निलंगा तालुक्यामध्ये निर्माण झाला, तो हलगऱ्याला निर्माण झाला. आणि त्या कारखान्याच्या माध्यमातून प्रत्येक दवाखान्यामध्ये ऑक्सिजनचे सिलेंडर पाठवले आणि अनेक लोकांचे जीव वाचवण्याचं काम आपण त्या काळामध्ये केलं. रेमडेसिवीर सारखं औषध त्या काळामध्ये एखादा पेशंट जर वाचवायचा असेल तर रेमडेसिवीर सारखं औषध लागत होतं. या लोकांनी ते औषध देखील आपल्या भागामध्ये दिलं नाही. त्याची एजन्सी जालन्यामध्ये होता, त्याचा प्रमुख माणूस जालन्यात होता. आम्ही वेगळा कोटा देऊन वरचे अधिक मदत करून, आम्ही त्यांना विनंती करून, आग्रह करून हे औषध आपण आपल्या जिल्ह्यामध्ये आणलं आणि प्रत्येक दवाखान्यापर्यंत पोहोचवायचं काम केलं. शेतकरी बांधव जसं जिल्हा परिषद मायमाऊलींसाठी काम केली, तसं शेतकऱ्यांसाठी देखील काम. याच गावामध्ये, या जिल्ह्यामध्ये आपल्या 5 वर्षामध्ये कृषी विभाग प्रत्येक गावागावापर्यंत जायला चालू झाला. प्रत्येक शेतकऱ्याचं प्रशिक्षण घ्यायला लागला. मागच्या काळामध्ये सोयाबीनचं आपल्याला पाहिलं, गोगलगायची ज्या पद्धतीने गोगलगायीमुळे नुकसान होत होतं, लगेच त्या वर्षी आपण गोगलगायीचं नुकसान होऊ नये, गोगलगायीमुळे नुकसान होऊ नये, त्याचं प्रशिक्षण शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे. हे प्रशिक्षणाचे प्रत्येक शेतापर्यंत जाऊन आम्ही तशी निर्माण केले. प्रशिक्षण होऊन शेतकऱ्याचं उत्पन्न वाढायला पाहिजे. हे जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण केलं. रस्ते असतील, अंतर्गत कामं असतील, शाळा असतील, या सर्व गोष्टी आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून या भागामध्ये, या परिसरामध्ये केल्या. तुम्ही जर तुलना करता, तुम्ही भ्रष्टाचाराची गप्पा करतात, एखादी गोष्ट बोलायची रेटून बोला. मला तुम्ही निलंग्यात, तुम्ही बाहेर असणारे तिथं निलंग्यात, तिथं लातूरला बसून तुम्ही निलंग्याच्या विकासावर बोलायचं धाडस करू नका. माझे शब्द फार मी गंभीरपणे वापरतोय. तुम्ही लातूरमध्ये बसून निलंग्याच्या माणसापर्यंत आमच्यावर टीका टिप्पणी, मी एकदा गप बसलो, दोनदा शांत बसलो, मी प्रतिक्रिया नाही दिली. लातूरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला तुम्ही पार खालच्या थराला जाऊन तुम्ही माझ्यावर बोललात. जेवढी बदनामी करता येईल तेवढी बदनामी करण्याचा प्रयत्न केलात. आज तुम्ही भ्रष्टाचाराचे नाही त्या गोष्टीचे आरोप त्या ठिकाणी लावायचा प्रयत्न केलात. माझा स्वभाव एखाद्या गोष्टीचं उत्तर देणं हा माझा स्वभाव नाहीये. मी कामावर विश्वास ठेवतो, कामातून उत्तर देणं हे माझा मूळ स्वभाव आहे. पण एक मर्यादा असते, ती मर्यादा आता तुम्ही ओलांडलात. मी ज्या मातीतून निर्माण झालो ही निलंगा तालुक्याची माती आहे. तुम्ही पैलवान असताल, तुम्ही बाबळगावचे पैलवान असताल, तुम्ही कुस्त्या शिकले असताल, तुम्ही गाड्यावरचे पैलवान आहेत. हा संभाजी पाटील मातीतला पैलवान आहे. तुम्हाला याचा इतिहास माहित नाही. मी ज्या माध्यमातून तयार झालेला कार्यकर्ता आहे, हा कार्यकर्ता काळ्या मातीतून तयार झालेला. सोमवंशी साहेब, तुम्ही मला जवळून पाहिलेले. पोलिसांच्या लाठीचार्ज असतील, अनेक गोष्टी असतील, विरोधी पक्षामध्ये 16-17 वर्ष आपण त्या ठिकाणी बसून काम करतोय. आज देखील जिल्ह्यामध्ये काम करत असताना एक पद्धतीची एक हिंमत लागते, ताकद लागते. माझ्या गावचा माणूस, निलंग्याचा माणूस लातूरला गेला, कलेक्टरकडे गेला, तहसीलदारकडे गेला. मी निलंग्याचा आहे म्हटल्यानंतर त्या अधिकाऱ्याला खुर्चीहून उभा टाकावं लागतंय. ही निलंग्याची ताकद आपण निर्माण केलेली आहे. ही ताकद निर्माण कर, तुमच्यासारखं मुळमुळ नाही. तुम्ही बोलत असताना इथून पुढे लक्षात ठेवा, याद राखा, सांभाळून बोला, बेछूट बोलू नका, चुकीचे आरोप करू नका. मी लातूरमध्ये येऊन पत्रकार परिषद घेऊन मी तुमच्या बद्दलचं एवढ्या गोष्टी लातूरकरांना सांगू शकतो की तुम्ही परेशान होऊन तुम्हाला लातूर सोडून जावं लागेल. तुमचा भ्रष्टाचारचा एक उच्चांक तुम्ही गाठलेला. ज्या माणसानी, हे बघा, शेजारी अंबुलगा कारखाना आहे. मी एकच उदाहरण देतो. शेजारी अंबुलगा कारखाना आहे, तिथं उसाच्या गाड्या जातात. कोणत्याही काट्यावर तुम्ही वजन करायचं, ती स्लिप घेऊन जायचे आणि स्लिप टपायचायची, तिचंही वजन करायचं. थोडं किलोवर जास्तच वजन त्या काट्यावर येईल, पण कमी येणार नाही.
हे मी तुम्हाला सांगतो. बाहेर वजन केलेल्या काट्याचं, तो वजन काट्याची स्लिप असेल ती स्लिप घेऊन जावा. हलगऱ्याला वजन करा, ती स्लिप घेऊन आंबुलग्याला जावा. त्या स्लिप प्रमाणे आम्ही पैसे देऊ, हे मी आपल्याला वचन देतो. पण तुम्ही 25 वर्ष झालं साखर कारखानदारी मध्ये आहात. लातूर मध्ये इथं लातूरचे पत्रकार बांधव आले. लातूर मध्ये तुम्ही तुमचे कारखाने असतील जे उभा केले, तुमचं साम्राज्य जे उभा केलं, सोमवंशी साहेब यांनी शेतकऱ्यांचे काटे मारून, उसामध्ये काटे मारून साम्राज्य उभा केलंय. हाय हिम्मत तर बोलून दाखवा. ह्यांचे काटे तपासायला लावा. ह्यांचे काटे तपासल्यानंतर आपल्या लक्षात येईल जेवढे आंबुलगा कारखाना सोडून या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या देशमुखांच्या कारखान्यावर जाणाऱ्या प्रत्येक उसाच्या गाडीचे आणि त्यांचे काटे तपासा. हे कधी आपल्याला खरं वजन देणार नाहीत. ज्या लोकांनी शेतकऱ्यांचं पोट मारून स्वतःचं साम्राज्य निर्माण केलंय, त्यांनी चुकून संभाजी पाटीलला बोलण्याच्या भानगडी जाऊ नये. आम्ही वेगळ्या माध्यमातून, आम्ही विकासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करतो. या जिल्ह्यामध्ये 17 वर्ष झालं प्रामाणिकपणे काम करतो. काही बोलायचं आणि कुणी काही बोलायचं. हे बघा, हिम्मत असेल ना स्वतः बोलायचं. स्वतः त्या ठिकाणी असे टाकलेल्या बिस्किटावर माणसं ठेवून बोलण्याच्या नादी जाऊ नका. मी त्याच्याकडे बघत देखील नाही. माझा स्वभाव नाहीये हत्ती चले अपनी चाल, कुत्ते भोके हजार. हे संभाजी पाटलाचा स्वभाव आहे. कुणी किती भोकत असतं त्याच्याकडे मी लक्ष देत नाही. त्याच्यामुळं आपण काही म्हणा. ज्यांना हे बघा, लातूर मध्ये तुम्ही जावा. लातूर मध्ये गेल्यानंतर लातूरच्या अवतीभोवती, आम्ही देशमुखच्या मतदारसंघाच्या अवतीभोवती तुम्ही बघा, आज सर्वात जास्त अंमली पदार्थ कुठं विकले जातात तर लातूर शहरामध्ये विकले जातात. आणि कुणाच्या आशीर्वादाने विकले जातात? ह्यांच्या आशीर्वादाने विकले जातात. मी ज्यावेळेस 2004 ला पहिल्यांदा आमदार झालो, सोमवंशी साहेब पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर माझ्याकडे काही मंडळी आले. 2007-8 ची गोष्ट आहे. आणि त्या मंडळींनी काय सांगितलं मला की आम्ही लातूरमध्ये व्यवसाय करतोय, लातूरमध्ये व्यवसाय करतोय, आम्हाला निलंग्यामध्ये पण देखील व्यवसाय करायचा. म्हटलं करा. आम्ही तो व्यवसाय करण्यासाठी बद्दर साहेब, तो व्यवसाय करण्यासाठी त्यांनी मला सांगितलं आम्ही तुम्हाला 10 लाख रुपये महिन्याला देऊ. म्हटलं आबा तुम्ही असं काय व्यवसाय, मला पैसे कशाचे देणार आहात तुम्ही? नाही, फक्त तुम्ही शांत राहा, फक्त आमची आमदारांची परवानगी आहे एवढं म्हटले तर तुम्हाला पैसे देऊ म्हटलं. विचारलं व्यवसाय काय? नाही, आम्ही लातूरमध्ये करतो, तिथल्या माणसाचा आम्हाला आशीर्वाद आहे. मग व्यवसाय काय विचारल्यानंतर त्यांनी काय सांगावं? त्यांनी सांगितलं सोमवंशी साहेब, आम्ही तमाशाचा फड या भागामध्ये आम्हाला बॉर्डरला चालू करायचंय, फक्त तुमची ना हरकत पाहिजे, तुम्ही तुमची अडचण नाहीये एवढंच तुम्हाला म्हणायचंय. तुम्ही निलंगा मतदारसंघ तुम्ही बघा, ह्याच्याकडे कधी कुणी बारकाईने लक्ष देत नाही. निलंगा मतदारसंघामध्ये, या आपल्या पूर्ण मतदारसंघामध्ये त्या लोकांना बजावून सांगितलं, दम देऊन सांगितलं, याद राखा तुम्ही जरी स्वप्नामध्ये जर विचार केला की ह्या मतदारसंघामध्ये कुठं तमाशाचं फट टाकायचंय, तुमचे पाय तोडून तुमच्या गळ्यात बांधून तुम्हाला पाठवून देईल, इथं यायचा विचार देखील करायचा नाही. आज देखील तुम्ही बघा, आजूबाजूला गेल्यानंतर, लातूरच्या बॉर्डरला गेल्यानंतर लातूर शहर जसं चालू होतंय त्या ठिकाणी फडं चालू होतात, त्या ठिकाणी पत्त्याचे अड्डे चालू होतात. नाही त्या गोष्टी चालू होतात. आणि तुम्ही माझ्यावर बोलतात का? आम्ही वारकरी संप्रदायातले माणसं आहे, काही गोष्टीचे प्रामाणिकपणे आम्ही पत्ते पाळले. चुकीच्या गोष्टी आम्ही आमच्या भागामध्ये होऊ दिल्या नाही, ज्याच्यामुळे शेतकरी अडचणीत, अशा गोष्टी या भागामध्ये होऊ दिल्या नाहीत. आम्ही निश्चितपणे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी 17 वर्षामध्ये उभा टाकलोय. ज्या वेळेस शेतकऱ्यांवर जे संकट आलं त्या संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांसोबत उभा टाकलं. इथं काही अडती आल्यात, मी त्यांना भेटलो आता येत असताना. त्यांना विचारा तुम्ही, गेल्या वर्षीचा उतारा आणि या वर्षीचा उतारा कसा आहे? गेल्या वर्षीच्या उतार्यापेक्षा या वर्षीचा सोयाबीनचा उतारा चांगला आला. शेतकऱ्यांकडे अधिक उत्पन्न त्या ठिकाणी ते आलं. असा महाराष्ट्रातला एकमेव मतदारसंघ आहे, महाराष्ट्रातला एकमेव मतदारसंघ आहे की ज्या भागामध्ये उत्पन्न देखील आलंय, शेतकऱ्यांना पिकलंय देखील आणि त्याच्यासोबत सरकारचं अनुदान देखील मिळालंय. त्या मतदारसंघाचं नाव आहे निलंगा विधानसभा मतदारसंघ. आज आम्ही सरकारकडनं भांडून कधी ना कधी, आणि यांनी म्हणतात ना काही विकास केला,
माझं जाहीर त्यांना आव्हान आहे, त्यांना लातूरच्या प्रिन्सला माझं जाहीर आव्हान आहे. आदरणीय अमित भैया देशमुख साहेब, माझं आव्हान आहे, तुम्ही 17 वर्षे आमदार आहात, मी देखील 17 वर्षे आमदार आहात. तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांना जेवढं अनुदान आणलंय, हा बाबा म्हणत असताना अरविंद म्हटला 50%. मी अरविंद जाहीरपणे सांगतो, निलंगा तालुक्याच्या 20% जरी यांनी अनुदान आणलं असेल ना, संभाजी पाटील जाहीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात येऊन त्यांची माफी मागल. नाही, यांनी आणू शकले नाही, शेतकऱ्यांना मदत केली नाही, यांना घेणं देणं नाही. आणि आज आमचा उमेदवार, काँग्रेसचा उमेदवार बघा आणि आमचा उमेदवार बघा. हा उमेदवार कसा आहे? गरीब आहे, आपल्यातला आहे, सर्वसामान्य लोकातला आहे. आमचे सोमवंशी ताई आहेत, आमचे कांबळे साहेब आहेत, हे सर्वसामान्य लोकातले तुमच्या आमच्यात वावरणारे. यांना माझ्यापर्यंत येण्यासाठी कुणाची परवानगी लागत नाही. कुणाला विचारणं, परवानगी घेणं, अपॉइंटमेंट घेणं हे आपल्याकडे चलत नाही. आज तिथं काँग्रेसच्या उमेदवाराचं बघा, काँग्रेस पक्षाची परिस्थिती बघा. आपले जर ते मित्र असतील, कोण नेते मित्र असतील, ओळखीचे असतील, त्यांना खरंच विचारा की अमित देशमुखला भेटायचं म्हटल्यावर कसं असतंय. तिथं गडीच्या बाहेर जाऊन खाली थांबावं लागतंय आणि गडीच्या खाली थांबल्यानंतर भेट नाही झाली तर त्या पायरीचं दर्शन घ्यायचं आणि जायचं असतंय. गडीच्या पायरीचं दर्शन घेणारा माणूस तुम्हाला उमेदवार म्हणून पाहिजे का हा स्वाभिमानी माणूस आपल्याला उमेदवार पाहिजे? हा निर्णय आपल्याला करायचा आहे. मी आपल्या सर्वांना सांगतो, एक मजबूत चांगला माणूस आपण दिलेला. जिल्हा परिषद निवडून येणार का? मला आंबुलगाबद्दल प्रश्न नाहीये. आंबुलगा जिल्हा परिषद पंचायत समिती ताकदीने निवडून येणार. पण आता आपल्याला निर्णय करायचा आहे की पास व्हायचंय का मेरिट मध्ये यायचंय. मेरिट मध्ये यायचं आपल्याला, मेरिट मध्ये यायचं आपल्याला. सर्वात अधिक मतांनी निवडून येणारी जागा ही राहायला पाहिजे. आणि का म्हणून काँग्रेसला मतदान करा. आता इथं मुस्लिम समाजाचे बांधव देखील काही आले, त्यांनी मला एक चिठ्ठी दिली. मी सर्व मुस्लिम समाजाच्या बांधवांना देखील सांगतो, तुम्ही दिलेलं निवेदन, या निवेदनावर मी आपल्याला वचन देतो, तुम्ही दिलेले सगळे प्रश्न ते देखील मी पूर्ण करणार आहे. आणि जर प्रश्न तुमचे पूर्ण नाही केले, 2029 ला निवडणूक, मी आज उमेदवार नाहीये, 29 ला उमेदवार असेल त्यावेळेस येऊन मी तुम्हाला मतदान मागायचा मला अधिकार राहणार नाही. हे पण संभाजी पाटील या ठिकाणी सांगतो. आम्ही कामाचे करू. येणाऱ्या काळामध्ये आज केंद्राचं बजेट झालं, त्या बजेटमध्ये अनेक विकासाचे कामं सांगितली. राज्याचं बजेट झालं महिलांसाठी, ज्यावेळेस आता राज्यांचं बजेट असणार आहे. आज शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं लाडक्या बहिणीचं आता आम्ही 1500चं किती म्हटले, 2100 म्हटले. ह्या काँग्रेसवाल्यांनी सांगितले योजना चालू होणार नाही, इलेक्शन झाले की बंद होईल. आता आम्ही योजना वाढवली, आता 2100 पर्यंत आम्ही ठेवणार नाही, लखपती दिदी योजना करणार आहे. चंदू, तुम्ही आणि तुमच्या सोबतचे सर्व मेंबर लखपती दिदी योजनेतले जे तुम्ही अर्ज भरताल, ताई तुम्ही जे अर्ज माझ्याकडे द्या. प्रत्येक बहिणीच्या खात्यावर 1-1 लाख रुपये लखपती दिदी योजनेच्या माध्यमातून देण्याचं काम संभाजी पाटील करत. आपल्या सरकारने पानद रस्ता काढली. ही पानद रस्ता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी, शेतकऱ्यांना पाठबळ देणारी आहे. पूर्वी अध्यक्ष कलेक्टर राहायचे, कलेक्टर पर्यंत तुमची फाईल जायची. आता तुमची फाईल कलेक्टर पर्यंत जायची गरज नाहीये. आता त्या पानंद रस्त्याचे अध्यक्ष त्या भागातले लोकप्रतिनिधी आमदार झाले. या लोकांनी माझ्याकडे, चंदू तुम्ही असतील, कांबळे साहेब असतील, आमच्या सोमवंशी ताई असतील, पानंद रस्त्याचे जेवढे काही फाईल माझ्याकडे देताल, जेवढे काही नावं तुम्ही देताल, त्याच्यावर डोळे बंद करून मी सही करून त्याला मान्यता देतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही सर्वात चांगली योजना आहे. हे सरकार तुमचं आहे, तुम्हा आम्हा सर्वांचं सरकार. शेतकऱ्यांचं, समाजातल्या सर्वात शेवटच्या घटकाचं आपल्या सरकारने आज जर महामंडळ जर स्थापन केले, तुम्ही विचार केला होता साहेब, सोमवंशी साहेब, रामोशी समाजाचं महामंडळ भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्थापन केलं. आज नाभिक समाजाचा नाभिक समाजाने विचार केला होता की बाबा आमचं स्वतंत्र महामंडळ असेल,
समाजातल्या प्रत्येक वंचित घटकाचं त्या ठिकाणी महामंडळ, समाजातल्या प्रत्येक घटकाचा विकास व्हायला पाहिजे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार होता. हा विचार घेऊन हे काम करणारं सरकार म्हणजे नाभिक समाजाचं देखील महामंडळ आहे. महात्मा बसवेश्वर त्यांच्या नावाने देखील महामंडळ स्थापन केले. आज प्रत्येक समाजातील विविध घटकांना न्याय कसा देता येईल या गोष्टीच्या माध्यमातून आपलं सरकार काम करतं. सगळ्यात सोपं काम काय असतंय? बोलणं, वाफा सोडणं, टीका करणं, पण काम करणं अवघड असतं. आज या लोकांनी एवढ्या टीका केली, बोलले इथे येऊन, एक नाही ते नाही. मला अरविंद भाऊ आहे, त्याला साहजिक आहे वाईट वाटलं. मला, मी तुम्हाला म्हणतो भैया त्यांनी असं असं बोलले, त्यांना वाटतंय माझा स्वभाव बघून की माझ्यावर एवढं नाही त्या गोष्टी त्यांनी बोलल्या, त्यांना वाईट वाटलं. त्यांनी मला तो बोलत नाही कधी. आज का बोलला की त्याला दाखवायचं होतं आपण केलेले एवढे कामं असताना त्यांनी बोलतात. अरविंद, दगड कोणत्या झाडाला मारतात? कोणत्या झाडाला दगड मारतात? फळाच्या झाडाला मारतात ना, वेड्या बाबळीला मारत नाही. हा, एवढं लक्षात घ्या. आपण मोदी साहेबांचे पायी का, देवेंद्र फडणवीस साहेबांचे पायी का बोलत असतात, सांगत असतात, त्यांचं काम आहे. पण आमचं जाहीर आव्हान देखील आहे भूखंडाच्या बद्दल, भ्रष्टाचाराच्या बद्दल. लातूरचे पत्रकार बद्दल साहेब 500 एकरचा भूखंड आहे आणि यांनी काय म्हटले, काल सांगितले इथं भाषणात, महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक सारखी कोणतीच बँक नाही. अहो, ह्याच्या एवढा भ्रष्टाचार यांनी कशातच केला नाही. इथं सर्व शेतकऱ्यांना एक प्रश्न विचारले की आम्ही 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देतो. शेतकरी किती आहेत जरा हात वर करा म्हणजे मला कळलं. सगळे शेतकरी मला सांगा बरं, बिनव्याजी 5 लाखाचं कर्ज किती जणांना मिळालंय? बिनव्याजी मिळालंय? हा, नाही ना. आम्ही देशमुख बघा जरा, उगं काहीतरी गप्पा मारू नका. आणि हे 5, त्याला जे 5% कर जे व्याज असते ना, 2% केंद्र सरकार देते, 2% राज्य सरकार देते, 1% आयडी द्यायचं. तुमचे पैसे गोळा केले, गोळा करून याचं उत्तर परत कॅमेरावाल्यांना नीट घ्या आणि त्याचं लाईव्ह ह्याला पाठवा लातूरच्या आमदाराला. यांनी पैसे सगळ्यांचे गोळा केले, गोळा करून देश ॲग्रो नावाच्या त्यांच्या कारखान्याला दिले, त्यांच्या भावाच्या कारखान्याला. आणि तो पैसा कुणाचा? शेतकऱ्याचा. किती टक्के व्याज? ह्यांना आरबीआयने ह्यांच्यावर ताशेरे ओढलेत. या बँकेवर कधी प्रशासक लागेल सांगता येत नाही, ताशेरे ओढलेत. तुम्हाला असं पैसे देता येत नाही. शेतकऱ्यांना किती टक्के व्याजाने पैसे दिले तो ह्यांनी आता करतात सोसायटी कपात. किती टक्के व्याज असते? हा, सांगा मग, सांगा. माझी विनंती आहे, यांनी यांच्या स्वतःच्या कारखान्याला किती टक्के व्याजाने डीसीसी बँकेतून पैसा घेतलाय? खाजगी कारखान्याला घेता येत नाही. स्वतःच्या भावाच्या कारखान्याला यांनी पैसे दिले, आरबीआयने त्यांच्यावर ताशेरे ओढले. आज जे डीसीसी बँकेमध्ये जे पैसे आहेत, तुम्हा आम्हा सर्व शेतकऱ्यांचे पैसे आहेत, त्याच्यातला 70 ते 80% पैसे वाटप यांनी स्वतःच्या कारखान्याला केले. हा पैसा, तुमचा पैसा त्यांनी स्वतःच्या कारखान्याला वाटप करतात आणि गोल गोल फिरून घेतात. यांच्या घरी देखील जे राशन जातं ना, घरी देखील जे राशन जातं, डीसीसी बँकेचं राशन जातंय. यांच्या गावात, यांच्या घरच्या गाड्या, यांच्या यांनी तू शूटिंग घे रे व्यवस्थित, त्याला पाठव. आजपर्यंत ह्यांनी पाणी देखील हिमालयाचं पाणी पितात. आपण जसं हे पाणी पितो ना, हिमालयाचं पाणी पितात. आणि त्यांनी बोलावं का आपल्यावर? ज्या माणसाला आपलं पाणी पचत नाही त्यांनी बोलावं आमच्यावर. आम्ही मांजरा तेरणाच्या काठचे माणसं आहेत. हा, म्हणजे तुम्ही बघा पाणी कसं पितात, हिमालयाचं पाणी असतं. आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने चुकीच्या ठिकाणी बोलायच्या नादी गेले. एवढ्या दिवस मी कधी बोललो नव्हतो, पण मी आपल्याला सर्वांना सांगतो, राजकारणातून फार संघर्षातून आपण उभा टाकतो. आम्ही विकासाचा एजेंडा समोर ठेवलेला, कामं आम्हाला करायची, लोकांचा विकास आम्हाला करायचा आहे. जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्याला जो काही निधी खेचून आणायचा आहे तो निधी खेचून आणायचा आहे. केंद्रामध्ये आपलं सरकार, राज्यात आपलं सरकार. या 4 वर्षात सरकार बदलणार आहे का? कोणतं? केंद्रातलं बदलणार आहे? नाही. राज्यातलं बदलणार आहे? नाही. तुमचे आमदार या 4 वर्षात बदलणार आहेत का? नाही.
मग आज जिल्हा परिषद तुमचा माणूस पाहिजे का नाही? गावापर्यंत जर तुम्हाला कामं करायची असतील, विकास आणायचा असेल, पैसा आणायचा असेल, तर जिल्हा परिषद हा तुमचाच माणूस लागणार आहे. महानगरपालिकेच्या वेळेस यांनी एका वाक्याला तोडून मोडून त्या ठिकाणी भावनिक करून मतदान घेतलं. आज देखील तुम्ही बघा, काँग्रेसचं सभा झाली का इथं? काँग्रेसच्या सभेमध्ये त्यांचं बॅनर तुम्ही बघायचं, कसं बॅनर लावले. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब, स्वर्गीय निलंगेकर साहेब, स्वर्गीय चाकूरकर साहेब यांचे मोठे फोटो. बरोबर आहे. तर हे 3 फोटो लावून यांनी मतदान मागतात. ते आदरणीय आहेत का? ते आदरणीय आहेत. ज्यावेळेस ते होते त्यांना मतदान केलं जनतेने, पण त्यांच्याकडे बघून त्यांना मतदान करायचंय ना, ह्यांना नाही करायचंय. ह्यांचं कर्तृत्व काय? कर्तृत्व शून्य. मी तुम्हाला एक शब्द वापरतो, कर्तृत्व शून्याची जर स्पर्धा लागली, त्याच्यामध्ये महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये जर कुणाचं नाव असेल तर ते अमित देशमुख यांचं नाव येणार. तुम्ही त्यांच्या भागात जाऊन बघा, त्यांचे रस्ते बघा, त्यांच्या आजूबाजूचे कामं बघा. त्यांनी लोकांना भेटत नाहीत लोकांना, आणि हे विकास करणार. आणि यांच्या भरोश्यावर इथे येऊन त्यांनी भाषण केलं. मी ऐकलं कुठं तरी भाषण. मला एक सांगा, देशाचे पंतप्रधान मोदीजी आहेत, ते बदलणार आहेत का? त्यांचं भाषण काय होतं बद्दर साहेब, की आता देशाचे पंतप्रधान राहुल गांधी होणार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अमित देशमुख होणार, आणि त्याच्यानंतर आम्ही विकास आणू. हे होऊ शकते? शक्य नाही. आता या देशामध्ये एक सुरक्षतेचं वातावरण देशाच्या नेतृत्व माननीय मोदी साहेबांनी निर्माण केले. हे सुरक्षतेचं वातावरण म्हणजे काय? आज आपल्या देशावर वाकड्या नजरेने कुणी बघू शकत नाही. देशाचे पंतप्रधान झाल्यापासून आजपर्यंत ज्या माणसाने 1 दिवसाची सुट्टी घेतली नाही, प्रत्येक सण वार त्यांनी सैनिकांसोबत त्या ठिकाणी दिले. आज देशासाठी अहोरात्र प्रयत्न करणारा एकमेव माणूस नरेंद्र मोदी साहेब आहेत. आज केंद्रातून जे पैसे पाठवतात थेट तुमच्या खात्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. 25 वर्ष काँग्रेसची सत्ता होती. मायमौलींना विचारायचंय, प्रत्येक घराला शौचालय काँग्रेसवाल्यांनी दिले का मोदी साहेबांनी दिले? मोदी साहेबांनी दिले. त्यामुळे आपण देखील या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. शौचालय असतील, पाण्याची व्यवस्था असेल, हे काँग्रेसवाल्यांनी कधी केलं नाही. हे भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी हे प्रत्येक घरापर्यंत ही विकासाची गंगा आणली. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण 7 तारखेला मतदान करणार आहात. 7 तारखेला मतदान करत असताना या 3 उमेदवारांना आपण मतदान करा. हे मताचं दान आपण त्यांना देणार. यांची गॅरंटी मी घेतो. यांनी जे जे कामं आपल्याला सांगतील, 3 उमेदवार जे जे कामं जनतेसमोर आश्वासन देतील, ते कामं पूर्ण करून देण्याची जबाबदारी. अरविंद जसं म्हटला, त्यांनी उल्लेख केला होता कोणत्या आपल्या कोच कारखान्याचा. कोच कारखाना मागे का पडला? रशियाची कंपनी आणि आपल्या भारतीय रेल एकत्रित काम करते. रशियामध्ये युद्ध चालू होतं, 2 वर्ष मागे पडलं. आता भरती चालू झाली, 1100-1200 लोकांची भरती झाली. जिल्ह्यातले 80% लोक आहेत, त्याच्यामध्ये आपले लोक देखील जातात. काम चालू होण्याशी मतलब आहे, तुम्ही काय केलं हे देखील सांगणं गरजेचं. येणाऱ्या काळामध्ये मी फक्त आपल्या सर्वांना, आपण मतदान करत असताना आपल्या तालुक्यासाठी जे योग्य, आपल्या गावासाठी जे योग्य, आपल्या गावासाठी पैसा कोण आणू शकतो, आपल्या गावासाठी कोण आपल्यासाठी त्या ठिकाणी झटू शकतो, काम करू शकतो, हे बघून आपण सर्वांनी मतदान करा. त्यांनी निवडणुकीच्या मैदानामध्ये, काँग्रेसचे लोक निवडणुकीच्या मैदानामध्ये स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी आहे. आम्ही निवडणुकीच्या मैदानामध्ये सर्वसामान्य लोकांच्या, जनतेच्या प्रतिष्ठेसाठी आणि त्यांच्या विकासासाठी आहे. मी तमाम आंबुलगरच्या जनतेला मी या ठिकाणी आग्रह करतो, 7 तारखेला आपण मतदान करायला गेल्यानंतर आपण देवाला आपण डोळ्यासमोर स्मरण करा, आणि स्मरण केल्यानंतर आपल्या समोर विचारा की प्रामाणिकपणे आपल्या भागामध्ये काम कोण करू शकतोय. आणि त्यावेळेस एकच चिन्ह आपल्याला दिसेल, ते म्हणजे कमळ कमळ कमळ. यांनी त्या दिवशी म्हटले ना की बाबा कमळ कुठं दिसणार नाही, काहीतरी सांगितले होते. आपला एक डायलॉग होता, काय म्हणते लातूर म्हटल्यानंतर त्यांनी आमची चेष्टा मस्करी केली. चलत राहते राजकारणात, कधी असं कधी तसं, कधी असं कधी तसं, एकसारखे दिवस राहत नाही. पण ज्यावेळेस दिवस येतील, एक पिक्चर मधला डायलॉग आहे, कोणत्या
एक ही देंगे. निलंगा तालुका काय आहे ना, हे आम्ही 7 तारखेला मतदान झाल्यानंतर 9 तारखेला निलंगा तालुका काय आहे हे त्या ठिकाणी दाखवतो. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. आताच सोमवंशी साहेबांनी एक भावनिक वाक्य त्या ठिकाणी बोलले, निलंग्याच्या स्वाभिमानावर जर कोण गदा आणत असेल, आम्ही आमचे सर्व मतभेद बाजूला ठेवू आणि आम्ही सर्वजण ताकदीने त्या ठिकाणी लढू. हे फार महत्वाचं वाक्य त्यांनी या ठिकाणी. माझी सर्वांना विनंती आहे, 7 तारखेला मतदान करायचंय आपलं सर्वांचं. कुणाला मतदान करायचंय? किती जण कमळाला मतदान करणार आहे त्यांनी एकदा पूर्ण ताकदीने या, आशीर्वाद घ्या. या तिघांना आपण काही या तिघांना आशीर्वाद द्या. या सर्वांचा आपण यांना जो आशीर्वाद दिला, मी सर्वांचा हात जोडून आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि परत एकदा विनंती करतो, हा आशीर्वाद आपण या तिघांना नाही तर हा आशीर्वाद संभाजी पाटील यांना देतात हे समजून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.